सरकार खुद आपत्ति में है। पूरा मराठवाड़ा रीजन जो है, जहां 11 डिस्ट्रिक्ट है, 11 जिले, भारी तबाही हो गई है। लगभग 70 लाख एकड़ जमीन खेती पूरी तरह से बह गई है, ढस गई है। लगभग 40 लाख किसानों को नुकसान हुआ है। पशुधन गया है, खेती गई है, घर दार गया है, सब कुछ चला गया है। लेकिन सरकार कहाँ है? सरकार के ऊपर लगभग 10 लाख करोड़ का कर्जा चल रहा है। तो सरकार मदद कहाँ से देगी? शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी ने ये मांग की है कि नरेंद्र मोदी, देश के प्रधानमंत्री, ने 10,000 करोड़ की तत्काल मदद देनी चाहिए, नहीं तो मराठवाड़ा पूरी तरह से उद्ध्वस्त हो जाएगा। लेकिन सरकार के कुछ लोग और मंत्री क्या कर रहे हैं? अपने पार्टी के थैली में अपना एक फोटो और पार्टी का चिन्ह लगाकर मदद देने की कोशिश कर रहे हैं। यहाँ भी राजनीति हो रही, लोग मर रहे, लोग खत्म हो रहे, लोगों का आक्रोश चल रहा है, लोगों को खाने पीने को नहीं, और ये शिंदे के लोग वहाँ राजनीति कर रहे हैं। ये ठीक नहीं है, ये बहुत निर्घृण बात चल रही है। लेकिन कल उद्धव ठाकरे जी पूरे विभाग का दौरा करेंगे और जायजा लेंगे और फिर बात करेंगे। ये वो हमारे एमपी है, सांसद है ओमराजे निंबाळकर, लगभग 3 दिन से पानी में लोगों को बचाने की, लोगों को मदद करने की पूरा प्रयास कर रहे हैं। यह हमारा शिवसेना का एक हमेशा एक धर्म रहा है, संकट के समय फील्ड पर उतरो, राजनीति ना करो। थँक्यू। काय बघा, सरकार आता पोचलाय आपल्या थैल्या घेऊन, सही सिक्क्यांच्या, चिन्हांच्या, मंत्री. पण धाराशिव मध्ये शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर गेल्या 4 दिवसापासून असंख्य शिवसैनिकांसह चिखलात आणि पाण्यात लोकांना मदत करतायत, लोकांचे प्राण वाचवतायत, लोकांची व्यवस्था स्वतः जाती न पाहतायत. हा शिवसेनेचा धर्म जो आहे, बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेला आहे. संकटामध्ये राजकारण करायचं नाही, जात धर्म विचारायचं नाही. 4 दिवस झाले निंबाळकर, आमचे तरुण खासदार, पाण्यामध्ये, चिखलामध्ये, ते स्वतः आजारी पडलेत, पण ते काम करतात. जालन्यात कृषी मंत्र्यांना लोकांनी घेराव घालून प्रश्नाची सरबत्ती केलेली आहे. एक प्रकारचं जे आहे ते आंदोलन सुद्धा कृषीमंत्री केली पाहिजे. नाही, आता हे जागोजागी होणारच आहे. 2100 कोटीचं काही पॅकेज, 2215 कोटीचं पॅकेज सरकारनं जाहीर केलं. मराठवाड्यातली साधारण 70 लाख एकर जमीन पिकं वाहून गेली. त्या जमिनीवरची 70 लाख एकर जमिनीवरची पिकं उद्ध्वस्त झालेली आहे. 70 लाख एकर जमिनीवरची पिकं उद्ध्वस्त झालेली आहे. शेतकऱ्यांची घरं, पशुधन हे नष्ट झालेलं आहे. साधारण 36 लाख शेतकऱ्यांना हा फटका बसला. 36 लाख शेतकरी. आता या 36 लाख शेतकऱ्यांना त्यांचं पीक, पशुधन, घरदार गावाच्या गावं वाहून गेली आणि 9 लाख कोटीचं कर्ज असलेल्या या सरकारनं 2215 रुपये कागदावरती मंजूर केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल केंद्र सरकारकडून 10,000 कोटीची मागणी केली. केंद्र सरकार हे मिळाल्याशिवाय मराठवाडा पुन्हा उभा राहणार नाही. उभा राहण्यासाठी फार वेळ लागेल, पण तग धरणार नाही. आताच्या परिस्थितीमध्ये 10,000 कोटी तात्काळ मराठवाड्याच्या पूरग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. आता आपल्या सही शिक्क्यांच्या, चिन्हाच्या पिशव्यामधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे.
हे किती निर्लज्जपणा आहे. लोक मरतायत आणि त्या मृद्यांचं राजकारण तुम्ही करताय, बरं का. म्हणजे भगव्या पिशव्या ठीक आहे, त्याच्यावर तुमचे फोटो, त्याच्यावर तुमच्या पक्षाचं चिन्ह, हे राजकारण करण्याचं आणि प्रचार करण्याचं कोणतं तंत्र ह्या लोकांनी निर्लज्जपणाचं अवलंबलेलं आहे मला कळत नाही. एका बाजूला भारतीय जनता पक्षाचा वेगळा कारभार, दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचं वेगळं आहे, त्यानंतर अजित पवार गट येईल. म्हणजे ही इथे सुद्धा स्पर्धा चालली आहे का तुमची. लोक मरतायत, आक्रोश चाललाय, लोक वाहून जात आहेत. म्हणजे अशा प्रकारे काम करणारं सरकार, निर्दयपणे काम करणारं सरकार या राज्यामध्ये, किमान माणुसकी नाही. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणि पैशाची मस्ती. एवढी मस्ती पैशाची असेल तर स्वतःच्या घरच्या तिजोऱ्या रिकाम्या करा. ठेकेदाराकडून लुटलेल्या पैसे, बरं का, तुम्ही दाबाजी बनतात. ठेकेदाराकडून नगरविकास खात्यानं शक्तीपीठ मार्गात, समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी मोकळा करा आणि अबाल, वृद्ध, तरुण, विद्यार्थी, महिला यांना मदत करा. ही सरकारची जबाबदारी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर चाललेले आहेत. त्यांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल, पण आम्ही सगळे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर जात आहोत. कोणत्याही सरकारकडे कोणत्याही प्रकारचं नियोजन नाहीये. या आधी सुद्धा जो दुष्काळ आला, अवकाळी पाऊस आला, त्या संदर्भात जी आश्वासनं दिली ती अद्याप पूर्ण झालेली नाही. याचं कारण सरकारच्या तिजोरीमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचा पैसा उरलेला नाही. या सरकारवर साधारण 9 ते 10 लाख कोटीचं कर्ज आहे. ते सरकार शेतकऱ्यांना कुठून मदत करणार. म्हणून नरेंद्र मोदी यांना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आवाहन केलेलं आहे की 10,000 कोटी रुपये तुम्ही तात्काळ द्या. एक लक्षात घ्या, ओला दुष्काळ वगैरे शब्द सोडून द्या. हा आघात साधा नाही, फक्त पिकं नाही वाहून गेली, शेत, माती, जमिनी वाहून गेल्या. ज्या मातीमध्ये पीक काढलं जातं ती मातीच उरलेली नाही, ती जमीन उरलेली नाही. त्याच्यामुळे पुढल्या अनेक पिढ्यांचं नुकसान आहे शेतकऱ्यांच्या. मराठवाडा शेतीच्या दृष्टीनं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. हे या सरकारच्या लक्षात आलंय का. जे आपल्या दाढीचे फोटो, बरं का, खिशांवर छापून मदत वाटतायत किंवा प्रचार करतायत, त्यांना हे कळलंय का की किती मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे. काय ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाही आहे. त्यांना समजायला पाहिजे सगळ्यांना. हे भाजपलाही समजायला पाहिजे, हे शिंदे गटाला समजायला पाहिजे, आणि जे कोणी करू इच्छितात त्यांनाही हे समजायला पाहिजे. हे अत्यंत संवेदनशील असं काम आहे आणि धक्कादायक असा विषय तिथे झालेला आहे. राऊसाहेब, महाराष्ट्रात एक विचित्र परिस्थिती तुम्हालाही पाहायला मिळते का. एकीकडे अतिवृष्टी आहे, शेतकरी संकटात आहे, मंत्री, पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, तिकडची परिस्थिती जाणून घेत आहेत. पण असं असताना आज राज्याला कुठल्याही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाही. जो विरोधी पक्ष नेता शेतकऱ्यांची किंवा जनतेची संकट काळात आवाज बनून सरकार पुढे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न बघा, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. अशा वेळेला महाराष्ट्रात विधिमंडळाच्या 2ही सभागृहामध्ये या सरकारनं विरोधी पक्षनेता ठेवला नाही. विधानसभेत देत नाही आणि विधान परिषदेत सुद्धा नेमू दिला नाही. का. अशा वेळेला, अशा संकट समयी सरकारला मार्गदर्शन करण्याचं काम, जनतेचा आवाज म्हणून विरोधी पक्षाचा नेता जो असतो तो आवाज उठवत असतो आणि त्यातून सरकारला दिशा मिळते. कारण सरकार बरोबर विरोधी पक्ष नेता सुद्धा अशा संकटाच्या जागी फिरत असतो, लोकांची मतं समजून घेत असतो, लोकांचं दुःख समजून घेतो आणि त्यानंतर तो आपली भूमिका मांडतो आणि त्यातून सुद्धा सरकारला एक दिशा मिळते. पण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या राज्याचे गृहमंत्री अमित शहा, या तिघांनी लोकशाही विरुद्ध कट केलेला आहे, कारस्थान केलंय. आणि या तिघांनी महाराष्ट्राच्या जनतेविरुद्ध सुद्धा कारस्थान केलेलं आहे आणि या तिघांनी संपूर्ण राज्याच्या विरुद्ध आमचं कारस्थान केलंय.
विरोधी पक्षनेतेपद नसणं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा या राज्याच्या जनतेचा जो आक्रोश आहे तो दडपण्याचा प्रयत्न आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांची नियुक्ती करावी असं विधिमंडळात विधानसभेतल्या तीनही प्रमुख पक्षांनी कळवलं. शिवसेना हा मोठा पक्ष आहे. विधान परिषदेमध्ये सुद्धा अंबादास दानवे निवृत्त झाल्यावर त्या पदावरून काँग्रेसच्या नेतृत्वानं सगळ्यांच्या संमतीने एक नाव कळवलेलं आहे. मला वाटतं सतेज पाटील यांचं नाव आहे. त्यांनाही नेमलं जात नाही. याचा अर्थ काय समजायचा? लोकशाहीच्या गप्पा मारता ना तुम्ही. स्वातंत्र्य, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संसद, विधानसभा ह्याच्यावर तुम्ही प्रवचन जोडता. मग तुम्ही दोन्ही सभागृहात महाराष्ट्रात ज्या राज्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले त्या राज्यामध्ये दोन सभागृहात विरोधी पक्षनेता नसावा आणि एवढं संकट आहे राज्यामध्ये. जनतेच्या वतीनं आवाज उठवणारा तुम्ही नेता, विरोधी पक्ष नेता ठेवलेला नाहीये. तुम्ही काय जनतेला मदत करणार आहात? राऊतसाहेब, आणखी एक निदर्शनास येतं आहे की पालकमंत्री मंत्री जरी दौरे करत असले तरी तिकडच्या स्थानिकांचं म्हणणं आहे, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अधिकारी जुमानत नाहीयेत, पंचनामे होत नाहीयेत. ते अनेक वेळा विनंती करतात. पालकमंत्री म्हणतात की एकही गुंठा पंचनाम्याशिवाय आम्ही राहू देणार नाही. पण आक्रोश बघायला मिळाला. संताप आहे सरकारी अधिकाऱ्यांविरोधात आहे की जे मला जबाबदार कोण आहे? अधिकारी म्हणजे अधिकारीच सरकार चालवत आहेत. कारण जे तीन पक्षाचं सरकार चाललेलं आहे त्यांची आपापसात साठमारी सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या हातामध्ये राज्याचे सूत्र गेल्यावर दुसरं काय होणार? निदान अशा प्रसंगी तरी अधिकाऱ्यांनी किमान माणुसकी दाखवावी. पण अधिकारी काय करणार? तिजोरीमध्ये पैसे नाही आहेत, ट्रेझरीमध्ये पैसे नाही आहेत. कलेक्टर काय करणार? विभागीय आयुक्त काय करणार? ते सुद्धा डोक्याला हात लावून बसले आहेत. आणि म्हणूनच मिंद्यांसारखे लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या दाढीचे, चेहऱ्याचे फोटो टाकून मदत देत आहेत. अहो, सरकार आहे ना, सरकारची मदत आहे. महाराष्ट्र सरकार म्हणा. तुमच्याकडे किंवा फडणवीस यांच्या लोकांकडे इतका प्रचंड पैसा वाहत चाललाय का पुरासारखा की तुम्ही तुमचे फोटो टाकून मदत देताय? तुम्ही इथे सुद्धा अमानुषपणे राजकारण करताय का? माणसं मरतायत, वाहून चालली आहेत गुरं ढोरं सगळी. पण अतिवृष्टीची सर परिस्थिती येण्यापूर्वी जो काही आपत्ती व्यवस्थापनाचा जो निधी होता तोही दिला जात नाही. अनेक अधिकाऱ्यांच्या आपत्ती व्यवस्थापनाचे जे मंत्री आहेत ते गिरीश महाजन आहेत. मध्यंतरी या विषयावरती मी एक प्रकरण ठेवली होती. त्यांच्या आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसनाच्या फाईलवर वजन ठेवल्याशिवाय ती फाईलच पुढे जात नाही. कसलं आपत्ती व्यवस्थापन करताय तुम्ही? त्याच निधीमध्ये भ्रष्टाचार, हे मी मागे वारंवार सांगितलेलं आहे. तिथे सुद्धा ठेकेदार बसले आहेत आणि ते सांगतात कोणती फाईल मंजूर करायची की नाही. या विषयावर मी डिटेल्स व्यवस्थित मागे एका पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की गिरीश महाजन यांच्याकडे जे खातं आहे आपत्ती व्यवस्थापन, त्यात कशा प्रकारे घोटाळे, भ्रष्टाचार, कमिशनबाजी, दलाली, ठेकेदारांचं वजन वापरून फाईली मंजूर केल्या जात आहेत हे मी सांगितलं. या अभिषेक कौल हेच नाव मी सांगितलं होतं ना. ह्यांनी मंजुरी दिल्याशिवाय एकही फाईल पुढे जात नाही. कोण आहे ते? कोण आहे?